प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून आपला BA भाग 2 आवश्यक मराठी या पाठ्यपुस्तकाचं अध्यापन सुरू आहे। मित्रांनो, आपलं ह्या ऑनलाईन क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण कवी आत्माराम रावजी देशपांडे उपाख्य कवी अनिल यांची एक सुंदरशी रचना, परंतु एक वीराणी, एक दुःखद गीत, एक दुःखद काव्य समजून घेणार आहोत। कवी अनिल हे तसे संपन्न भावकवी म्हणून मुक्तछंद आणि दसपदी या रचनांद्वारे त्यांनी त्यांची भावकविता रसिकांपुढे ठेवलेली आहे। ते एक मानवतावादी प्रयोगशील कवी म्हणून सर्व परिचित आहेत। शिक्षण BA, LLB, व्यवसाय, वकिली, सब जज आणि समाज शिक्षण विभागाचे संचालक, दिल्ली येथे नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं। 1958 मध्ये मालवण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले। मराठी साहित्य महामंडळाचे पहिले अध्यक्ष, प्रौढ साक्षरतेच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना नेहरू पुरस्कार प्राप्त दसपदी या त्यांच्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे। फुलवात, पेरतेवा, सांगाती, दसपदी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। शिवाय प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलाज ही खंडकाव्य प्रसिद्ध आहेत। याशिवाय काव्य परंपरा आणि प्रयोग, काव्य आणि क्रांती, साहित्य आणि सांस्कृतिक पुनरुत्थान इत्यादी साहित्य संपदा त्यांच्या नावे प्रसिद्ध आहे। कवी अनिल यांच्या प्रस्तुतच्या या दसपदी काव्यातून कवी मनातील उदासीनतेचे मनोज्ञ दर्शन कवीने वीराणी या दसपदीतून केलेला आहे। दसपदी हा काव्य प्रकार कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांनी सुप्रसिद्ध केला। ही जी वीराणी आहे ही दसपदी काव्य प्रकारातील वीराणी असून या कवी अनिलांच्या कवितेला दसपदी का म्हणतात तर त्यांची ही कविता पहा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि ही शेवटची ओळ 10 ओळींची रचना यांनी सुप्रसिद्ध केली। 10 ओळींची रचना म्हणजेच दसपदी। दस म्हणजे 10। दसपदी हा काव्यसंग्रह, हा काव्य प्रकार कवी अनिल आत्माराम रावजी देशपांडे यांनी विशेषत्वाने प्रसिद्ध केल्याच्यामुळे त्यांच्या कवितेला दसपदी काव्य प्रकारातील कविता संबोधले जाते। वीराणी ही रचना, ही दसपदी आपण आज समजून घेणार आहोत। या सदरच्या दसपदीतून कवी मनातील उदासीनतेचे, कळत नकळत आपण जीवन जगत असताना कधीकधी उदासीनतेची छटा आपल्या मनावर तरळत असते, तरंगत असते। ही उदासीनता कधी सांगून येत नाही। अगदी तशीच एक उदासीनता या कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांचेही वाट्याला आले आहे। त्या उदासीनतेचे हे काव्य बघूया। आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, आभाळ खाली वाकलेले
मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. कोण्या एका कातर वेळी उदासीनतेच्या विचार दगदगतेत असतानाच त्यांना असं जाणवलं, आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर. हा आभाळच अगदी खाली उतरलेला आहे आणि काळेभोर क्रूर निष्ठुर ढग आभाळभर आच्छादलेले आहेत. आता खूप भयंकर प्रलय येणार की पाऊस येणार असंच होऊन गेलं आहे. उदासीन वातावरणाचे चित्रण कवी या ठिकाणी करतात. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. आणि त्यामुळे गुडगा गुडगा चिखल या संबंध पृथ्वीवर साचलेला आहे. नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे काहीही भोवतालचं काहीही दिसत नाहीत. नुसता गडद अंधार, वीज चमकत नाही. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. जिकडे तिकडे फक्त काळीभोर माती दिसते आहे, काळेभोर रान दिसते आहे. या अंधाराच्या मुळे कवीला कवीही दिसत नाहीत. इतकी उदासीनता कवीच्या मनावर पसरलेली आहे. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. नुसता गडद अंधार, वीज चमकत नाही. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. आणि ही उदासीनता अतिशय जीवघेणी उदासीनता आहे. कवी म्हणतात, जगण्याचा एक दिवा, एक प्रकाश दिवा हातात होता, परंतु त्याची वात कधीचीच विझून गेली. त्यामुळे आता ही काळी कुट्ट रात, गेल्या संध्याकाळपासून भरपूर पाऊस सुरू आहे. नुसता अंधारच अंधार पसरलेला आहे. काळी माती काळे रान, काहीही दिसत नाही. या अंधारात कवी स्वतःलाही विसरून गेलेला आहे. स्वतःलाही पाहू शकत नाही. इतका काळा मगरमट्ट अंधार पसरलेला आहे. जीवनात अशी उदासीनता आपल्याही वाट्याला येते मित्र. परंतु या उदासीनतेनंच वाट काढावी लागते. अन्यथा कित्येक लोक आत्महत्येला प्रवृत्त होतात. किमान ही अशी उदासीनता जशी कवीच्या वाट्याला आली, तशी उदासीनता आपल्याही वाट्याला जर आली तर तिला वेळेच्या आत झटकारण्याची कला शिका. कारण ही उदासीनता फार जीवघेणी ठरते आहे. हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. नुसता गडद अंधार, वीज चमकत नाही. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात. कशानेही उजळत नाही अशी काळी कुट्ट रात. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. असून नसून सारखेच, मी कुठे हे कळत नाही. आपल्या सभोवताल नातलं गणगोत, मित्रपरिवार, कुटुंबीय असे सगळेच असतात. परंतु अशा उदासीनतेच्या वेळी जसं कवीला होते तसंच आपल्यालाही होऊन जाते मित्रांनो. काय होऊन जाते? आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. अरे असून नसून सारखेच, मी कुठेही दिसत नाही. माझ्या बाजूला असतायत दोघे, परंतु आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. काही लोक दूर आहेत, काही लोक जवळ आहेत, परंतु दूर असणारे या उदासीनतेत सहारा देऊन जात नाहीत, आसरा देऊन जात नाहीत. किंवा जवळचेही असलेले, ओळखीचे असलेले सुद्धा असल्या उदासीनमध्ये आधार देऊन जात नाहीत, आसरा देऊन जात नाहीत.
म्हणून कवी म्हणतो आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही, असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही. हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते. आणि अशा वेळेला आपण आपल्या जवळच्यांना ओळखीच्यांना आधार दिलेला असतो, प्रेम दिलेलं असतं, माणुसकीनं वागलेलं असतो, परंतु अशा उदासीनतेच्या वेळेस आपल्यासोबत कोणीही नसते. जीव फक्त एकटाच आपल्या उदासीनतेला गोंजारत जगत असतो. अशा वेळेला हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते. अशा वेळी काढोखात विरून जावे वाटते. अशा वेळी काढोखात विरून जावे वाटते. ही उदासीनता आणि या उदासीनतेच्याच काढोखात स्वतःला विसरून जावं असंच होऊन जाते. जीव संपुष्टातच यावा या काढोखातच आपण काळोखमय व्हावं असंच होऊन जाते. मित्रांनो, ही विराणी, हे दुःखद दस्पदी आपण आज रोजी समजलेलो आहोत. पुढच्या तासाला पुढचा भाग घेऊन भेटूया. धन्यवाद.